च्या आतमध्ये सुरू होतोय आजच्या दिवसातली पहिली मॅच आपण मात्र इकडे बघणार आहोत. एकीकडे हॉटेल सासरवाडी तर त्यांच्या विरोधात जय शंभू नारायण या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र आजच्या दिवसातला हा पहिला सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच ऑन होताना पाहायला मिळेल. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज आहे. हॉटेल सासरवाडी हा संघ क्षेत्ररक्षण करत असताना दुसरीकडे जर बघितलं तर रोशन सपकाळे हॉटेल सासरवाडी संघाकडनं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. येस जितू कोळी एकीकडे आपण बघतोय स्ट्रायकर एंडला, दुसरीकडे प्रदीप सपकाळे. आणि आजच्या मात्र या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट आणि क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला आनंद देणारा खेळ. समाजाचं क्रिकेट असो, गावाचं क्रिकेट असो, त्यातल्या त्यात मग ओपनचं क्रिकेट असो, तालुका वाईजचं क्रिकेट असो, नेहमी आनंदच देतं. तासन तास प्रेक्षक मात्र सामने बघत मैदानावरती बसतात. वेळ कसा जातो याचं भान नसतं. दिवसभर एक वडापाव खाल्लाय की नाही हे देखील मात्र कळत नाही. पण मैदान प्रेक्षक काही सोडत नाही का, तर या खेळामुळे हा खेळ मात्र आनंद देतो प्रत्येकाला. आपल्या सर्वांचा लाडका खेळ. इंग्रजांनी हा खेळ भारतात आणला, बट हा आपला कधी झाला हे कळलं देखील नाही आहे. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना पहिल्या षटकामध्ये जितू कोळी स्ट्रायकर एंडला, गोलंदाजी मार्कवर रोहन सपकाळे. मॅचला होतीये सुरुवात. जय शंभू नारायण वर्सेस हॉटेल सासरवाडी. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे केवळ आणि केवळ चेंडूला बघत राहिले. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मात्र हा चेंडू पडलाय. आणि तत्पूर्वी जर बघितलं तर जीवनदान पहिल्याच बॉलवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांकडे फक्त बघतच राहिले. तिकडे रिप्लेमध्ये नक्कीच आपण बघू शकतो एरर ऑफ कॉमेडी. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर नक्की चेंडू लेग स्टिक हलकीशी सोडत होता, त्याला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न आणि दोन्ही खेळाडूंच्या मध्ये जाऊन मात्र तिकडे चेंडू पडला. धावसंख्येला इकडे सुरुवात झाली. पहिली धाव स्कोर कार्डवर लागली आहे. यावेळेस काय जमिनीला समांतर फटका अलॉंग दी कार्पेट. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात मात्र इकडे चौकार येतोय. प्रदीप सपकाळे यांच्या बॅटमधनं मात्र हा 4 कडक हिट, 4 चौकार. रिप्लेमध्ये आपण बघू शकता नक्कीच अलॉंग दी कार्पेट फार वेगात ट्रॅव्हल झाला हा फटका. ऑफ ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये रनसंख्या मात्र चौकाराच्या मदतीने वाढली आहे. 5 धावा या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डवर लागत असताना याही वेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. मागच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात आहे. जोपर्यंत चेंडूला अडवतील इकडे मात्र क्षेत्ररक्षक असमर्थ. हा देखील चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज. रनसंख्या मात्र इकडे चौकारांच्या मदतीने वाढू लागली आहे. रिप्लेमध्ये आपण बघू शकता चांगल्यारीत्या मात्र बॅटवरती घेतला. याही बॉलला मात्र इकडे डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिडविकेटच्या मधोमध स्वीपरच्या क्षेत्रात खेळून दिलं. चांगली बॅटिंग प्रदीप सपकाळे. यावेळेस मात्र बॉल लिव्ह करून दिला आहे. व्हाईट बॉलचा इशारा. रनसंख्या 10 रन. भेटले तिकडे रनसंख्या 11. हॅलो 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 हॅलो. चला यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी जर बघितलं तर क्षेत्ररक्षक तिकडे आहेत.
चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतात आहे तोपर्यंत आपण बघू शकतो धावस्वरूपी इकडे मात्र षटक जे आहे ते मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ इकडे मात्र पूर्ण झाला आहे. 1 ओव्हर 11 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 1 ओव्हर 11 रन बिनगडी बाद. 11 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन हा मात्र मैदानाच्या आतमधला स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक पूर्ण झालंय. 11 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर आहे. बिनगडी बाद. चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये. एकीकडे प्रदीप सपकाळे आपल्याला 3 बॉलमध्ये 9 वर पाहायला मिळत आहे. दुसरीकडे जितू कोळी हे मात्र 1 वरती नॉट आउट आहे. सागर कोळी यांना मात्र आपण बघू शकतो आता गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलंय. डावाचं जर बघितलं तर दुसरं षटक पॉवर प्लेचं देखील मात्र हे दुसरं षटक आहे. काल एकपेक्षा एक चांगले सामने आपण या मैदानावर बघितले. आजही आशा आहेत की चांगलं क्रिकेट मात्र पाहायला मिळेल, कारण की वर्षातनं एकदा येणारा हा उत्सव आहे आपला. जसं की मुख्यमंचाच्या दिशेने देखील आपण बघू शकता जो होर्डिंग तिकडे लावलाय कोळी समाजाचा क्रिकेट उत्सव. फुलरल्यांचा बॉल बॅट चालवण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. चांगला चेंडू. धावस्वरूपी निर्धाव चेंडूने षटक मात्र पुढे जात असताना रन संख्या 13. यावेळेस मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. अलॉंग दी कार्पेट फिल्डर मात्र तिकडे आहेत. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर 14 रन. जितू कोळी एकीकडे मात्र 1 वर नॉट आउट. दुसरीकडे प्रदीप सपकाळे 12 वर. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल त्याला मात्र खेळून दिलाय. मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात आहे आणि चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमारेषा पार. पंचांच्या माध्यमातून इकडे मिळवलं जात आहे. धावा मिळतील 4 चौकार. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल खेचून मात्र इकडे टप्पा टाकला होता. लेग स्टिकच्या वरनं मात्र नक्कीच चेंडू मिस करत सरळ मात्र मागच्या दिशेने ट्रॅव्हल करत निघून गेला आणि पंचांनी मात्र इशारा केला 4 चौकाराचा. शेवटचा बॉल या षटकातील. रन संख्या 18. 18 फॉर रन. लास्ट बॉल टू गो. फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड. फिल्डर मात्र तिकडे आहेत. 1 धाव मिळून जाईल आणि एका धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. चांगलं षटक राहिलं सागरचं. नक्कीच 8 धावा केवळ आणि केवळ त्यांनी खर्च केल्या या षटकामध्ये. हालाकी विकेट अद्यापही मिळालेली नाही आहे. तिचा शोध मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या मात्र झाली आहे 19 रन. 2 ओव्हर 19 रन बिनगडी बाद. 2 ओव्हर 19 बिनगडी बाद. टीम जय शंभू नारायण. दोन ओव्हर 19 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. डावाचं मात्र हे तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सचिन सोनवणे यांना मात्र आता पाचारण केलं जात आहे. स्ट्रायकर एंडला जितू कोळी. रन बॉल 6 बॉल 6 वर नॉट आउट. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी यष्टी मात्र इकडे बचावली आहे. कीपरही तिकडे मात्र विफल ठरले. चेंडू मात्र मागच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय आणि नशिबाचा चौकार इकडे मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय जय शंभू नारायण या संघाला.
यस, बॅटची कड तिकडे मात्र लागली. रिप्लेमध्ये आपण बघू शकता हलक्यारित्या प्लेड ऑन होता बचावलेत, कारण की चेंडू जर बघितला तर सरळ यष्टींच्याच दिशेने येत होता आणि सरळ मात्र मागच्या दिशेने खासा वेगात ट्रॅव्हल झाला. धावसंख्या मात्र वाढली आहे. रन संख्या मात्र 23. याही वेळेसचा बॉल फटका हवेत, फिल्डर मात्र चेंडूच्या खाली आणि झेल मात्र इकडे होईल. यावेळेस मात्र जितू कोळी यांना परतावं लागेल. बिग हिट करण्याच्या प्रयत्नात तिकडे मात्र बाद झालेत. थोडासा आखू टप्प्याचा बॉल टाकला होता, त्याला पुल करत असताना फटका मात्र तिकडे फसला आहे आणि झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. OUT फलंदाज मात्र बाद. डीप मिड विकेटला चांगला झेल पवन यांच्या माध्यमातून परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. न्यू बॅटर आकाश सोनवणे यांना मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल केले गेले फलंदाजीसाठी. रन संख्या 23 वर 1, 23 for 1. डावाचं तिसरं षटक. तेवीस वर 1 आहे डावाचं तिसरं षटक. चला वेळ थोडासा वाचवायचा आहे, मॅच थोडीशी लवकर लवकर खेळवा. 8 षटकांचा मात्र हा सामना आहे. फुलाल्यांचा बॉल त्याला मात्र केलंय कन्वर्ट. बॅट आणि बॉलचं कनेक्शन प्रॉपर आहे. आकाश आणि पहिल्याच बॉलवर फटका खेळाय अगदी झकास. सरळ मात्र सीमारेषा पार. स्टँड अँड डिस्पॅच. डीप स्क्वेअर लेगच्या वर्ण 6 धावा षटकार. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो फुलटॉसला कन्वर्ट करत असताना फुल टोल इकडे मात्र वसूल केला गेलाय आणि डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. चला धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे मात्र अजून एक मोठा फटका जो मात्र आकाश सोनवणे यांच्या बॅटमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिस्पॅच. लागोपाठचे 2 फटके त्यांच्या माध्यमातून आपल्याला या षटकात पाहायला मिळाले. याआधी देखील आपण बघितलं शॉर्टम गुडल्यांचा बॉल. आता मात्र फुलटॉस आणि या फुलटॉसला मात्र कन्वर्ट करत असताना 2 षटकार इकडे मात्र त्यांच्या माध्यमातून आलेले आहेत. चांगली बॅटिंग. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवतील. 1 धाव मिळेल. रन संख्या 37 वर 1. नुकतीच जी आपण स्पर्धा बघितली या मैदानावरती गवळी प्रीमियर लीगची जी मात्र पार पडली, तिथे जर बघितलं तर याच मैदानावर खेळत असताना एक खेळाडू जे मात्र खास खंडव्यावरनं ही स्पर्धा खेळण्यासाठी आले होते. पण दरम्यान काय इकडे मात्र चौकार येतोय. षटक मात्र चौकाराच्या मदतीने पूर्ण होत असताना 4 षटकांचा खेळ इकडे पूर्ण झालाय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर 41. 3 ओव्हर 41 एक गडी बाद. नक्कीच गणेश यादव हे मात्र ते नाव होतं गवळी प्रीमियर लीगमध्ये. 44 धावांची त्यांनी मात्र नॉक खेळली आणि त्याच्यानंतर जे काही झालं ते मात्र फार दुःखद होतं की आपण बघितलं
ज्यारीत्या त्यांचं दुःखद निधन झालं. कार्डिॲक जर जो काही त्यांना कार्डिॲकचा अटॅक आला, त्यामुळे ऑनफिल्डच त्यांचं मात्र दुःखद निधन झालं. त्यावरनं एक गोष्ट मात्र इतर खेळाडूंनी देखील त्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की आपली फिटनेस मात्र चांगली ठेवणं फार गरजेचं आहे. कारण की बघा, आपण वर्षभर तसं क्रिकेट खेळत नाही, बट समाजाची स्पर्धा आली की मग प्रत्येकाला मोह आवरत नाही. बट काही गोष्टी असतात, वॉर्मअप ही मात्र फार महत्त्वाची गोष्ट आहे. ती मात्र खेळाडूंनी लक्ष ठेवावी की कधी मैदानाच्या आतमध्ये जात आहे तर त्याआधी, सामना खेळण्याआधी तुमचा वॉर्मअप चांगला असणं गरजेचं आहे. आणि काही का होईना वर्षभर आपण मात्र बघा, हप्त्यातून 3 ते 4 दिवस का होईना मात्र प्रॅक्टिस तुमची असली पाहिजे, किंवा इतर कोणता खेळ किंवा मॉर्निंग वॉक का होईना, या सर्व गोष्टीची सवय तुमच्या बॉडीला असणं गरजेचं आहे. नक्कीच या गोष्टींकडे देखील मात्र लक्ष ठेवलं गेलं पाहिजे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय नवीन गोलंदाज गौरव कोळी यांना मात्र आता हॉटेल सासरवाडी या संघाकडनं गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलं आहे. आणि पहिल्याच बॉलवर कटचा शॉट सरळ मात्र डी पॉईंट सीमारेषा पार, धावा मिळतील 4 चौकार. आणि आजकालच्या जर बघितलं तर दैनंदिन आयुष्यामध्ये फिटनेस स्पोर्ट्स हा मात्र एक फार महत्त्वाचा विषय आहे. आणि तो मात्र तुमच्या आयुष्यात पाहिजे म्हणजे पाहिजे. हप्त्यातून 4 ते 5 दिवस का होईना वर्कआउट, व्यायाम हा मात्र शरीराला गरजेचा असतो. आणि या गोष्टींकडे मात्र खेळाडूंनी खास करून लक्ष दिलं पाहिजे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, कारण की तुम्ही इंटरनॅशनल मॅचही बघा, इंटरनॅशनल मॅच चालू व्हायच्या आधी देखील 1-1, 1.5 तास खेळाडू मात्र वॉर्मअप करता. तर आपण का नको 15-20 मिनटं तरी मॅच सुरू व्हायच्या आधी स्वतःच्या शरीराला देणं गरजेचं आहे, बॉडी वॉर्म करणं गरजेचं आहे. फुललेंचा बॉल जमिनीला समांतर फटका, फक्त ढकललाय बॉलला, एक धाव तिकडे मिळेल. मागे मात्र बॅकअप आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय इथे देखील एक धाव मिळताना पाहायला मिळेल. रनसंख्या सिंगलच्या मदतीने 46 वरती, फक्त ढकललं होतं बॉलला गौरव कोळी, जे मात्र सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात आहे हॉटेल सासरवाडी संघाकडनं. डावाचं 4थं षटक. यावेळेस काय दिशा भरकटल्या आहेत गौरव, दिशा भरकटल्या आहेत. बॉडीवर टाकण्याचा प्रयत्न, त्याला मात्र भिरकावून लावलं. सरळ डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेग सीमारेषा पार. आणि पंचांच्या माध्यमातून इशारा, 4 चौकार. रनसंख्या मात्र वाढती आहे या 4 धावांच्या मदतीने. 50 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस बॉल टॅप अँड रनची भूमिका, फिल्डर मात्र मागे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील 1 धाव मिळते आहे. दुसऱ्या धावेचा इकडे मात्र कुठलाच प्रयत्न नसेल. रनसंख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जात असताना 5 बॉलमध्ये आत्तापर्यंत 10 धावा ज्या मात्र या षटकात आलेल्या आहेत गौरव यांच्या. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. रनसंख्या 51 रन, 1 गडी बाद. शेवटचा बॉल आकाश सोनवणे गोलंदाजी मार्क स्ट्रायकर एंडला. समोरच्या दिशेने याही वेळेस कदमताल करत समोरच्या दिशेने आले होते. चेंडू मात्र चांगल्यारीत्या बॅटवर घेतला, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. नाव आहे आकाश आणि बॅटिंग करताय अगदी झकास. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 ओव्हर 57 रन, 1 गडी बाद. टीम जय शंभू नारायण. पाय पकडण्याचा प्रयत्न होता गौरवच्या माध्यमातून, रिप्लेमध्ये आपण बघू शकता. थोडंसं कदमताल करत समोर आले आणि त्याच्यानंतर जर बघितला तर लोअर फुलटॉस चेंडूला कन्वर्ट केलं. पैर पर गेंद तो बाउंड्री लाइन की सैर पर गेंद, सिक्सर षटकार. चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळतोय. पुढच्या षटकात पवन कोळी यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलंय. 5व्या षटकाचा खेळ इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जो की सुरू झालाय. 57 वर 1 ही मात्र सध्याची घडीची स्थिती आहे. प्रदीप सपकाळे एकीकडे 10 बॉलमध्ये 21 वर, 8 बॉलमध्ये 24 वर आकाश. सामना मात्र सुरू आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेत आहे फटका. फिल्डर मात्र चेंडूच्या मागे आणि जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत आपण बघू शकतो रनसंख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे वाढत असताना 58 धावा, 1 गडी बाद. डावाचं मात्र हे 5वं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावर आहे. सकाळच्या सत्रात मात्र नक्कीच थंडीचं वातावरण.
पण क्रिकेटचा मोह प्रत्येकाला आवरत नाही, मग थंडी काय, ऊन काय आणि पावसाळा काय. आणि जळगावला तर प्रथा आहे समाजाच्या क्रिकेटची, वर्षातून एकदा येणारी प्रत्येक समाजाची दिवाळी. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. अवांतरची धाव इकडे मात्र झुडतीये. व्हाईटच्या मदतीने 59. विकेटचा शोध आहे. चांगली पार्टनरशिप रंगली आहे दोन्ही बॅटर्समध्ये. याही वेळेस खोलवा टप्प्याचा बॉल टाकला होता. खासं प्रिफर केलंय आज आकाश सोनवणे यांनी, जो डीप मिड विकेट आहे, स्वीपरचा झोन आहे, डीप स्क्वेअर लेगचा झोन आहे. 3 ते 4 फटके त्या क्षेत्रात खेळलेत आणि मोठे मोठे चौकार षटकार देखील त्या भागेत त्यांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळालेत. 60 वरती एक स्कोर. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे मागच्या दिशेने, फिल्डर आहे, चेंडूला अडवतील, एक धाव मिळून जाईल. नक्कीच टॉस का बॉसचे जे मात्र या स्पर्धेत प्रायोजक आहेत बापूभाऊ सोनवणे, 56 नॉट आउट, त्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर जे कोणी खेळाडू क्वार्टर फायनल्स आणि त्याच्यापुढे सेमी फायनल जे 7 सामने शेवटच्या दिवसाचे आहेत, शेवटच्या दिवशी जे काही खेळाडू मॅन ऑफ द मॅच राहतील त्यांना बापूभाऊ सोनवणे जे की टॉस का बॉसचे प्रायोजक आहेत त्यांच्या माध्यमातून आकर्षक अशी एक कॅप जी मात्र ॲज अ मॅन ऑफ द मॅच म्हणून दिली जाणार आहे. बापूभाऊ सोनवणे यांचं देखील मात्र विशेष कौतुक. यस, टाळ्यांच्या गजरात मात्र त्यांच्या निर्णयाचा देखील मात्र स्वागत केला जातो आयोजन समितीच्या माध्यमातून. हो 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 हो, दोन्ही खेळाडूंच्या गॅपमधनं चेंडू मात्र इकडे ट्रॅव्हल करतोय सरळ सीमारेषा पार, डाउन दी ग्राउंड ॲज स्ट्रेट ॲज एरो, आइए और सामने की तरफ जाइए. 4 चौकार. पाच ओव्हर 65 एक गडी बाद. पाच षटकांच्या अखेरीस 65 वर एक स्कोर, 65 फॉर 1. ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. 6व्या षटकाला झाली आहे सुरुवात आणि काय सुरुवात केली आहे सागर कोळी यांच्या विरोधात. मात्र इकडे पहिल्याच बॉलवर बिग हिट खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे मात्र 4 धावा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. तिन्ही स्टम्प्स दाखवून देतात आहे. सागर यांचा बॅटिंग स्टॅन्ड मात्र थोडासा इंटरेस्टिंग आहे, कारण की आपण बघतो गोलंदाजाला तिन्ही स्टम्प्स दाखवतात आणि त्याच्यानंतर मात्र जसा चेंडू स्टम्प टू स्टम्प लाईन अँड लेंथमध्ये येतो तसं मात्र त्याला कन्वर्ट करतात. यावेळेस जर बघितलं तर थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथचा बॉल, याआधी फुलटॉसवर 4, तर यावेळेस शॉर्ट बॉलच्या चेंडूला मात्र भिरकावून लावलंय सीमा रेषा पार आणि सांगतात आहे सध्याच्या घडीला फलंदाज सागर की तुम्ही लावात ताकद, मी मैदानाच्या आतमध्ये नाही वाकत. माफ करा, प्रदीप यांच्या बॅटमधनं मात्र हा फटका आलाय सागर यांच्या विरोधात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या होतीये. प्रदीप सपकाळे सागर कोळी यांच्या विरोधात मात्र मोर्चा खोललाय. 2 बॉलमध्ये 10 आलेत. स्पर्धेसाठी आपण बघतोय वरद पॅथॉलॉजी लॅबोरेटरी यांच्या माध्यमातून देखील फार मोलाचं सहकार्य लाभलंय, त्यांचं देखील मात्र आम्ही धन्यवाद मानतो. रनसंख्या मात्र इकडे वाढतीये सध्याच्या घडीला. धावा मात्र मोठ्या प्रमाणावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. हा देखील आपण बघू शकतो 22चा चौकार, फार वेगळा ट्रॅव्हल झाला मागच्या दिशेने. रनसंख्या 79, 79 फॉर 1. डावाचं 6वं षटक आहे. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतीये सध्याच्या घडीला जय शंभू नारायण. याही वेळेस अलॉंग दी कार्पेट जमिनीला समांतर क्षेत्ररक्षक तिकडे तैनात, चेंडूला अडवतील, एक धाव मिळेल. माहिती आहे त्यांना या ओव्हरच्या धावा ऑलमोस्ट आलेल्या आहेत. 15 धावा आत्तापर्यंत आपण बघू शकतो 4 बॉलमध्ये ज्या की आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आहे. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी आहेत. 80 वर 1. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, याही वेळेस टाळ्यांचा आवाज मात्र ऐकायला मिळतोय, कारण की आकाश सोनवणे यांची बॅट काही थांबायचं नाव घेत नाही आहे. आकाश म्हणतात आहे आता थांबायचं नाही, आता थांबायचं नाही.
दे धक्का आणि मैदानाच्या आतमध्ये घे छक्का. सरळ सीमारेषा पार लॉफ्ट करत असताना डीप मिड विकेटला हा येतोय. हाय अँड हँडसम KCL ब्रँडेड षटकार सिक्सर. काय पार्टनरशिप झालेली आहे. दहशत आकाश सोनवण्याची आणि हल्ला मात्र प्रदीप सपकाळेचा. 86 धावांची भागीदारी आतापर्यंत दोन्ही आतापर्यंत जी मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का नक्कीच लवकर लागला. पण त्याच्यानंतर जर बघितलं तर या दोन्ही खेळाडूंनी 50+ स्टँड दिलाय. शेवटचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर आहे. लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरची धाव इथे देखील जोडणार आहे. रनसंख्या इथे देखील वाढणार आहे. खासं महागडं षटक राहिलंय. लास्ट बॉल स्विंग अँड मिस डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल आणि 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 6 ओव्हर 87 गडी बाद. 87 for 1 आफ्टर 6. सत्याऐंशी 6 ओव्हर 87. मॅचच्या दिशेने तत्पूर्वी आपण वळूयात 7व्या षटकाला. इकडे मात्र सुरुवात झाली आहे. पवन कोळी यांचं देखील मात्र इकडे स्वागत केलं जात आहे. सध्याच्या घडीला बॅटिंग जर बघितलं ना फुल फ्लोमध्ये केली जाते आहे. नक्कीच बघू शकतो आपण. ऑफस्टिकच्या जर बघितलं तर खासा बाहेरचा बॉल होता. तिन्ही स्टंप दाखवत असताना चेंडूच्या रीचपर्यंत पोहोचले आणि कव्हर पॉईंटच्या क्षेत्रात मात्र चौकार वसूल केला. 91 धावा 1 गडी बाद. याही वेळे सवाई फायर हवाई मेल. पंचांचे दोन्ही हात आकाशामध्ये. प्रदीप सपकाळे मूव्स अप टू 44. 44 धावेंवर मात्र वैयक्तिकरित्या मूव्ह करतात आहे. काय बॅटिंग सुरू आहे. जलवाई झुंबेश. 18 बॉलमध्ये 44ची तुफानी खेळी. अर्धषटकासाठी मात्र केवळ आणि केवळ आता 6ची गरज. यावेळेसही जमिनीला समांतर फटका आहे. मागे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर जोपर्यंत येत आहे तोपर्यंत आपण बघू शकतो 1 धाव इकडे मिळताना पाहायला मिळेल. काय बॅटिंग केली आहे दोन्हीही बॅटर्सने. पुरेपूर जर बघितलं तर डॉमिनेट केलंय गोलंदाजांच्या विरोधात. आकाश सोनवणे 13 बॉल 35. प्रदीप 19 बॉल 45. इकडे मात्र लागेल बॅटची कड. बिगिट करण्याच्या प्रयत्नात इकडे मात्र विकेट येताना पाहायला मिळेल. टोएंडला लागला. विकेट मात्र येताना पाहायला मिळाली आहे. च्या स्कोरवर हा दुसरा धक्का लागला. चांगली बॅटिंग केली न्यू बॅटर आता हितेंद्र सोनवणे. यावेळेस काय टोलावलाय बॉल. फटका आहे हवेत. फिल्डर मात्र तिकडे केवळ आणि केवळ बनून राहतील. यस स्थिर उभे होते फिल्डर आणि त्यांच्या हातात मात्र हा झेल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 98च्या स्कोरवर हा तिसरा धक्का. एक वेळेस असं वाटलं क्लिअर करून जाईल की बॉल. बट रिप्लेमध्ये आपण बघू शकतो क्षेत्ररक्षक तिकडे होते तैनात. बिगिट करण्याचा प्रयत्न आणि या चेंडू जर बघितला तर पुरेपूर क्षेत्ररक्षकाच्या हातात. फिल्डर मात्र तिकडे झाले दिवाने. दर्शकही झाले दिवाने. टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट ऐकायला मिळतोय कारण की विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 98वर तिसरा धक्का लागताना न्यू बॅटर आता गौरव कोळी. एक गौरव कोळी बॉलिंग टीममध्ये देखील आहेत. एक गौरव कोळी आता बॅटिंगसाठी देखील दाखल झालेत. 98वर 3 स्कोर. 98वर 3 स्कोर. शेवटचा एक बॉल यायचा बाकी आहे षटकातील. लास्ट बॉल टू गो. 98 for 3. विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र मागच्या दिशेने खेळलाय बॉल आणि या षटकाराच्या मदतीने तब्बल जर बघितलं तर शंभरी
इकडे मात्र गाठताना आपल्याला पाहायला मिळतोय जय शंभू नारायणचा संघ. याच 7 षटकांच्या अखेरीस रनसंख्या मात्र आपण बघू शकतो 104 रन. 7 ओव्हर 104 रन. यावेळेस मात्र हिट करत असताना सरळ मात्र चेंडू सीमारेषा पार. 6 धावा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय आणि षटकही आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 7 ओव्हर तब्बल 104. 7 ओव्हर 104, 3 गडी बाद. 7-104 फॉर द लॉस ऑफ 3. चला डावाचं जर बघितलं तर 8वं षटक आता सुरू होत आहे. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका हवेत आहे. फिल्डर मात्र तिकडे चेंडूच्या खाली नाही. सरळ सीमारेषा पार आणि याच फटक्यासोबत प्रदीप सपकाळे यांचा अर्धशतक. 50 धावा मात्र पूर्ण केल्यात प्रदीप सपकाळे यांनी. टाळ्यांचा आवाज ऐकायला मिळतोय. जल्लोष इकडे मात्र ऐकायला मिळतोय. 20 बॉलमध्ये 51ची खेळी. 3 6 6 4. जबरदस्त बॅटिंग, धुवाधार बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 110 वर 3 स्कोर सध्याच्या घडीला. 1-1-0 फॉर 3. डावाचं शेवटचं षटक प्रगती पथावर असताना पहिल्याच बॉलवर मोठा फटका गौरव कोळीच्या विरोधात. याही वेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड उचललाय. फिल्डर मात्र तिकडे पोहोचतील आणि तोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल. धाव स्वरूपी आपण बघू शकतो रन संख्या इकडे मात्र धावून पूर्ण केली गेली आहे. 2 धावा इकडे मात्र मिळतात आहे. आता धावा जशा का येईना तसा मात्र घेण्याचा प्रयत्न आहे. - 112 वर 3 स्कोर. व्हाईट बॉलचा इशारा. शेवटचे 4 बॉल. यावेळेस जर बघितलं तर मागच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न धावा स्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. 114 वरती 3 स्कोर. शेवटचे 3 बॉल मात्र यायचे बाकी. गौरव कोळी 1 बॉलमध्ये 6 वर नॉट आउट. आता गौरव असेच गौरव, एका नावाचे 2 खेळाडू इकडे मात्र आमने सामने आहेत. गोलंदाजी मार्कवर गौरव कोळी, फलंदाजी मार्कवर गौरव कोळी. 114 वर 3 सध्याच्या घडीची स्थिती. डावाचं शेवटचं षटक मात्र प्रगतीपथावरती. चला विनंती आहे थोडासा मात्र वेळ वाचवत चला. वेळ जास्त वाया घालवू नका. बघा आज 10 मॅचेस आपल्याला खेळवायच्या संपूर्ण दिवसभरात. फुलाल्यांचा बॉल बॅक टू बॅक बिग हिट्स. पहिल्या बॉलवरही वैयक्तिक षटकार ठोकला होता गौरव यांनी. वैयक्तिक दुसराही बॉल खेळतात आहे आणि गौरव कोळी टू गौरव कोळी. सध्याच्या घडीला फलंदाज गौरव कोळी मात्र इकडे हिट ठरतात आहे. रिप्लेमध्ये आपण बघू शकता कन्वर्ट केलं फुलाल्यांच्या बॉलला. अतिशय सुंदररित्या जबरदस्त प्लेसमेंट. चहा मस्का आणि खारी. गौरव कोळीच्या बॅटिंगची बातच न्यारी. रनसंख्या मात्र इकडे वाढेल. 120 धावा 3 गडी बाद. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी आहेत. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी आहेत या डावातील. आता याही वेळचा बॉल बॅट खाली ड्रॅग झाली आहे. तत्पूर्वी जर बघितलं तर हो प्रयत्न लाजवाब. प्रयत्न चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे होते आणि चेंडूला अतिशय चांगल्यारीत्या त्यांनी अडवलं देखील फुल एफर्ट लागावून. आणि या धावस्वरूपी जर बघितलं तर आपल्या संघासाठी पवन यांनी नाही म्हणता म्हणता 2 ते 3 धावा आरामशीर वाचवल्यात. 2 धावा तरी वाचवल्यात मी तर म्हणेल. चला डावाच्या दिशेने आपण वळतोय मैदानाच्या आतमध्ये. जर बघितलं तर पहिला डाव शेवटचा बॉल 122 वर 3. फुलाल्यांच्या बॉलला आडव्या बॅटने मात्र इकडे नक्कीच खेळलं गेलंय आणि रन संख्या मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. तर 8 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 8 ओव्हर 126 रन 3 गडी बाद. आणि टार्गेट जे मात्र राहणार आहे हॉटेल सासरवाडी यांच्यासाठी ते मात्र राहील 127.
126 बनवले गेलेत, 127 मात्र विजयासाठी बनवायचे आहेत. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो शेवटच्या बॉलला एक्झॅक्टली घडलं काय. फुलर यांचा बॉल होता, त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका. फिल्डर मात्र तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, पण चेंडू निघून गेला गॅपमधनं सरळ सीमारेषा पार. चौकाराच्या मदतीने षटक डाव इकडे मात्र पूर्ण झालाय. 8 षटकांचा खेळही पूर्ण झालाय आणि 8 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 126 3 गडी बाद. 127 मात्र टार्गेट आहे.
दाखल व्हा. क्षेत्ररक्षण मात्र लावा. 126 इकडे बनवल्या गेल्यात. 127चा पाठलाग आहे टीम हॉटेल सासरवाडी या संघासाठी. 126 बनवल्या गेल्यात, 127 बनवायच्या आहेत. चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळूयात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सचिन सोनवणे आणि त्यांच्या सोबतीला रोशन सपकाळे यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलंय. चला सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. पहिला षटक घेऊन किशोर सपकाळे 999 गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल आतेही पहिल्याच बॉलवर डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय. फिल्डर मात्र तिकडे आहे. चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. धावस्वरूपी एक धाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जी की पळून काढलेली आहे. समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट मात्र फटका खेळला होता. फिल्डर मात्र चेंडूवरती आले आणि धावस्वरूपी एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढताना पाहायला मिळते आहे. यानंतरचा होणारा सामना त्रिवेणी संगम आणि 56 नॉट आउट. त्रिवेणी संगम आणि 56 नॉट आउट दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण मात्र टॉससाठी यायचं आहे. त्रिवेणी संगम आणि 56 नॉट आउट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे आपण. यावी वेळेसचा बॉल आडव्या बॅटने रोहन सपकाळे 2x2 मॅक्सिमम स्कोर कार्डवर सिक्सर. दोन बॉल मध्ये इकडे मात्र आपण बघू शकतो दोन मोठे फटके. रन संख्या 13. 3 चेंडूंचा आतापर्यंत केवळ आणि केवळ खेळ झालाय. पंचेचाळीस बॉल मध्ये 114ची गरज. रोहन सपकाळे यांच्या बॅटमधनं दोन मोठे फटके. यावेळेसचा बॉल बॅकफुटवरती हलकंसं ढकललं होतं. धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे आपण बघू शकतो डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हलकीशी अपीलही तिकडे झाली होती. रन संख्या 13 रन. 13 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. एक धाव इकडे मात्र आता मिळते 5व्या चेंडूवरती. रन संख्या सिंगलच्या मदतीने वाढतीये. 14 धावा या मात्र स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतं. डावाचं पहिलं षटक एकीकडे सचिन आहे, दुसरीकडे रोहन आहे. हॉटेल सासरवाडी संघ मात्र सध्याच्या घडीला फलंदाजी करतोय. शेवटचा बॉल. याही वेळेस मात्र बॉडी लाईनच्या दिशेने मारा. एक धाव नाही मिळणार. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र इकडे पूर्ण होताना पाहायला मिळेल. चला पुढच्या दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती आपण मात्र टॉससाठी यायचं आहे. यानंतरचा सामना. चला कॅप्टन्स त्रिवेणी संगम आणि 56 नॉट आउट. शुभम रायसिंग लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. गौरव चौधरी आपल्याला विनंती आहे टॉससाठी प्लीज थोडंसं लवकर या. 1 ओव्हर 14 बिनगडी बाद. डावाचं जर बघितलं तर आता दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर हितेंद्र सोनवणे. यावेळेसचा बॉल जमिनीला समांतर फटका. फिल्डर आहेत तिकडे. धावबाची संधी. जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये एक धाव
इकडे मात्र पळून काढली गेली आहे. सिंगलच्या मदतीने रन संख्या वाढती आहे. 15 धावा एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रोहन एकीकडे 5 बॉलमध्ये 14 वर नॉट आऊट. दुसरीकडे सचिन जे मात्र 1 वरती नॉट आऊट आहेत. 41 बॉल 112. यावेळेसचा बॉल जमिनीला समांतर फटका. कव्हर्समध्ये तिकडे खेळाडू तैनात आहे. इथे देखील मात्र सिंगलच्या मदतीने रन संख्या वाढताना पाहायला मिळेल. 2 सिंगल मात्र इकडे चोरले गेलेत. एक धावेचं महत्त्व आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करते मैदानाच्या आतमध्ये टीम हॉटेल सासरवाडी. काल बॅटिंगमध्ये एवढी काही कमाल करू शकले नव्हते. आज जर बघितलं तर कमाल करून दाखवावी लागेल. महत्त्वाचा दिवस आहे हॉटेल सासरवाडी या संघासाठी आणि इतर संघांसाठी देखील. 16 फॉर नन. ओ हो 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 हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. हितेंद्र सोनावणे यांना मात्र आपण बघू शकतो सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर. 38चं षटक हाताळतात आहे. 3 बॉलमध्ये केवळ आणि केवळ 2 धावा. इकॉनॉमिकल मारा आहे यावेळेस. काय डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने. हालांकी फिल्डर मात्र तिकडे आहे, चेंडूला अडवतील. तोपर्यंत जर बघितला तर इथे देखील आपण बघू शकतो 1 धाव मैदानाच्या आतमध्ये पळून काढली गेली आहे. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र वाढती आहे. 17 धावा या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. शेवटचे 2 बॉल मात्र आता या षटकातील यायचे बाकी. रन संख्या 17 रन. 38 बॉल 110. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. आमचे जर बघितलं तर मेन कॅमेरामॅन भावेश समझदार को इशारा ही काफी है. रन संख्या 17. शेवटचा बॉल यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. षटक इकडे आपण बघतो या फटक्याच्या मदतीने मात्र पूर्ण होते. तब्बल पहिल्या 2 षटकांच्या खेळात 21 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर आल्यात. राकेश सर यांचं देखील सकाळच्या सत्रात आगमन, त्यांचं देखील स्वागत. चला 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा, 2 ओव्हर 21 रन. 36 बॉलमध्ये 106 ची गरज आहे. 36 बॉल 106. जितू कोळी तिसऱ्या षटकात तिसरा गोलंदाज वापरण्याचा इकडे मात्र आता इरादा आहे. रोशन सपकाळ एकीकडे आपण बघू शकतो 7 बॉलमध्ये 15 वरती नॉट आऊट आहे. चला तत्पूर्वी जर बघितलं तर तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना डॉट बॉलच्या मदतीने इकडे मात्र सुरुवात होती या षटकाची. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. KCL डावाचं मात्र तिसरं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावर आहे. याही वेळेस आउटसाइड द ऑफ व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचे दोन्ही हात इकडे मात्र समांतर आणि 1 धाव इकडे मात्र स्कोर कार्डवर जुडेल. प्रत्येक जण इकडे मात्र काही ना काही स्वप्न घेऊन दाखल झालेला आहे. मी KCL मध्ये असा खेळेल, मी KCL साठी अशी तयारी केली आहे, मला KCL मध्ये हे करायचं आहे, मला KCL मध्ये एवढ्या धावा काढायच्या आहे, आपल्या संघासाठी एवढ्या विकेट घ्यायच्या आहे. हे मात्र प्रत्येकाचं इकडे स्वप्न आहे आणि प्रत्येक जण वर्षभर वाट बघत असतं समाजाच्या स्पर्धेची. मग कुठलाही समाज असो, आपल्या समाजाच्या स्पर्धेसाठी मात्र प्रत्येकाची एक विशेष तयारी असते. वर्षातनं एकदा येणारा सण, वर्षातनं एकदा येणारी दिवाळी, तसं मात्र वर्षातनं एकदा येणारी समाजाची स्पर्धा ही मात्र प्रत्येक क्रिकेट रसिकासाठी मात्र दिवाळीच असते. यस, रेफरल घेतला गेलाय महापंचांच्या माध्यमातून. ॲक्शनच्या रिगार्डमध्ये शहानिशा इकडे केली जाईल. ॲक्शनच्या रिगार्डमध्ये रेफरल घेतला गेलाय.
नो बॉल इकडे मात्र दिला गेलाय. तर गोलंदाज या सामन्यात आता गोलंदाजी करू शकणार नाही आणि नो बॉलची एक धाव. आणि चला नवीन गोलंदाज, पुढचा बॉल फ्री हिट. चला नवीन गोलंदाज इकडे मात्र गोलंदाजी मार्कवर आता पाचारण करतील, ज्यांनी पहिल्या डावात जर बघितलं तर अर्धशतक जे मात्र झळकावलंय. प्रदीप सपकाळे यांना मात्र आपण बघतोय आता गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलेलं आहे. रन संख्या 24 रन. ओ यावेळेस जर बघितलं तर फुलरचा बॉल खाशी फ्लाईट दिली होती. इकडे मात्र पंच आमच्या दिशेने वळतात आहे. व्हाईट बॉलचा इशारा मात्र ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा कॉल इकडे मात्र कंटिन्यू आहे सचिन यांच्यासाठी. सचिन सोनावणे कमी गतीने टाकलाय, स्लॅश केलंय बॉलला. मागच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. प्रयत्न चांगला आहे आणि टाळ्यांचा प्रतिसाद देखील मात्र त्या प्रयत्नासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब एफर्ट. बघा कोणी बॅटिंगमध्ये कंट्रीब्यूट करतं, कोणी बॉलिंगमध्ये करतं, पण या खेळाडूने जर बघितलं तर क्षेत्ररक्षणात आपल्या संघासाठी अतिशय चांगल्यारीत्या कंट्रीब्यूट केलंय. सुभाष भाऊ तिकडे मात्र फिल्डर होते. कांतारा या नावाने मात्र संपूर्ण मित्रपरिवारात सुप्रसिद्ध आहे आणि लाजवाब क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. ज्यारीत्या चेंडू त्यांनी तिकडे अडवला नाही म्हणता म्हणता आपल्या संघासाठी 2 धावा कशा का होईना मात्र त्यांनी वाचवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण सुभाष भाऊ यांच्या माध्यमातून. रन संख्या 27. डावाचं मात्र तिसरं षटक आहे, प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे या षटकात. फुलरचा बॉल मागच्या दिशेने खेळलाय. रन संख्या मात्र इकडे 4 धावांच्या मदतीने वाढत असताना 31 धावा या चौकाराच्या मदतीने स्कोर काढावे लागताना आपल्याला पाहायला मिळतील. 33 बॉलमध्ये 96 हे मात्र सध्याच्या घडीचं समीकरण आहे. 33-96 ही मात्र सध्याच्या घडीची विजयाची गरज. 31 धावा स्कोर कार्डवर आहे. फुलरचा बॉल यावेळेस मात्र काय हलक्या हाताने टाकला गेला. रेफरल इकडे मात्र घेतला गेलाय. कशाच्या रिगार्डमध्ये सर? व्हाईट बॉलच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र रेफरल घेतला गेलाय. फेअर डिलिव्हरी हा मात्र इकडे निर्णय येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 32 बॉलमध्ये अजूनही 96 ची गरज. यावेळेस मात्र नक्कीच आपण बघू शकतो व्हाईट बॉल आता मात्र पंच वळलेत. अवंतरच्या धावेची इकडे मात्र
वाढ धावफलकावर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडू या षटकातील यायचे बाकी आहेत. रन संख्या 32 रन. यावेळेस काय फ्लाईट मात्र चेंडूला खाशी दिली होती. तत्पूर्वी जर बघितलं तर मागच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल करेल. चांगल्यारीत्या बॅटवर घेतला गेला बॉलला आणि याच फटक्याच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रनसंख्या मात्र वाढली आहे. या षटकाराच्या मदतीने 38 धावा या 6 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्डवर लागतात. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. 38 फॉर नन. यावेळेस काय मागच्या दिशेने खेळला आहे. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडू जोपर्यंत जातील तोपर्यंत आपण बघू शकतो. एक धाव इकडे पळून काढली आहे. एका धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होते. 3 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 3 ओव्हर 39. 3 ओव्हर 39 रन बिनगडी बाद. शेवटचे बॉल मात्र बाकी आहेत आता 30 आणि धावा पाहिजे तिकडून पुढे 88. 30 बॉल 88 ची गरज. चला 3 ओव्हर 39. 30 बॉलमध्ये 88 ची गरज असताना पुढच्या षटकात आता गोलंदाजी मार्कवर आकाश सोनावणे यांना मात्र पाचारण केलं जात आहे. जर्सी क्रमांक 18. चला विनंती राहील आकाश आपल्याला आपण षटक मात्र थोडंसं लवकर सुरू करायचं आहे. यानंतर देखील जर बघितलं तर जो सामना आहे त्याचा देखील नाणेफेकीचा कौल झालाय. मयूर भाऊ 39 धावा स्कोर कार्डवर. शॉर्ट चेंडू यावेळेस मात्र भिरकावला आहे. खडे खडे सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. सीमा रेषा पार. 1-2 का 4. पंचांच्या माध्यमातून इशारा 4 चौकार. अतिशय चांगल्यारीत्या बॅटवरती घेत असताना त्याला मात्र पुल करून दिलं आणि 4 धाव्यांच्या मदतीने रन संख्या 43 रन. 43. याही वेळेस जमिनीला समांतर अलॉंग दी कार्पेट. फिल्डर मात्र मागे आहे चेंडूला अडवण्यासाठी. एक धाव इकडे मात्र मिळून जाईल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. सिंगलच्या मदतीने आपण बघू शकतो 44 या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवर लागतात आहे. 28 बॉलमध्ये अजूनही 83. यावेळेस काय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका हवेत आहे. उंची जास्त मिळाली आहे आणि 2-3 क्षेत्ररक्षक तिकडे मात्र आपल्याला कोलाईड होताना पाहायला मिळाले. की रन संख्या मात्र इकडे धावून पूर्ण केली गेली आहे. 2 धावा इकडे मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये ज्या की पळून काढल्या गेल्यात. रन संख्या या 2 धावांच्या मदतीने 46 वरती 46. विकेट जरी पडलेली नाहीये बट तरी देखील रिक्वायर्ड रन रेट आता आपण बघू शकतो 18च्या घरात जाऊन पोहोचला आहे. 27 बॉल 81. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. अशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे. दिशा से भटके तो पडेंगे फटके और रोहन सपकाळे के फटके सबसे हटके. असे फटके मात्र इकडे सातत्याने खेळणं गरजेचं आहे. बॅट सध्याच्या घडीला खूप बोलतीये फलंदाजांची. रन संख्या मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. याही वेळेस डाऊन दी ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण. धावस्वरूपी 1 धाव मात्र मिळेल. रन संख्या 53. शेवटचा 1 बॉल यायचा बाकी. पंचवीस बॉलचा खेळ. चला तत्पूर्वी जर बघितलं तर इकडे काय धावबाच्या रूपात परतावं लागतंय. थोडंसं हडबडी गडबडी तिकडे होताना पाहायला मिळाली. मिक्सअप तिकडे मात्र झालं आणि विकेट इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज मात्र बाद राहतील. धावबाच्या रूपात विकेट आली. एक्झॅक्टली बघूयात घडलं काय.
समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, चांगलं क्षेत्ररक्षण आणि जसा आला तसा मात्र थ्रो केला आणि कॉलिंगचा अभाव, फलंदाज बाद राहिलेत. चार ओव्हर 53 रन, एक गडी बाद. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज निलेश शंखपाल यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं गेलंय. उंच पुऱ्या ध्येय अष्टीचे गोलंदाज निलेश. आता बघूयात निलेश काय कमाल करतात आहे ते. 5व्या षटकात त्यांना पाचारण केलं गेलंय. समोर जर बघितलं तर सनी, खराब चेंडू. यावेळेस काय आल्या आल्या पहिलाच चेंडू इकडे मात्र मागच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. पंचांचा इशारा इकडे मात्र नो +4, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. आणि आता मात्र संधी आहे. मॅच कधी इकडे ट्विस्ट घेऊ शकते. इकडे कोणतेही समीकरण पॉसिबल आहे. खराब गोलंदाजी नक्कीच मी म्हणेल. वेस्ट साईडच्या खारसा वरचा चेंडू होता. पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा दिला गेलाय. कमबॅक करावं लागणार आहे निलेशला. समीकरण बदललं आहे. फ्री हिटची संधी आता सनीकडे. पुढं टाकलाय. ओ हो 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 हो, मारा कम घसीटा ज्यादा, मारा कम घसीटा ज्यादा. आणि फटका ज्यारित्या खेळलाय. एकच दादा एकच वादा, सनी दादा सनी दादा. फुलरचा बॉल चांगल्यारित्या बॅटवरती घेतला. हवाई फायर, हवाई मेल साऊंड ज्यारित्या झाला बॅट आणि बॉलमध्ये. सिक्सर, षटकार. 6 धावा इकडे मात्र जोडतात आहे. फ्री हिटच्या बॉलला लॉफ्ट करून दिलं. यावेळेस मात्र वेगात टाकलाय. यावेळेस मात्र वेगात टाकलाय. एक आवाज हलकासा आला जसा हा चेंडू पडला असा. आणि यस, असा चेंडू टाकणं इकडे गरजेचं आहे. कारण की बघा समीकरण सध्या 22 बॉल 63 आहे. एखाद दोन खराब बॉल जर तुम्ही इकडे टाकले तर हॉटेल सासरवाडी देखील मॅचमध्ये येऊ शकते. ही गोष्ट मात्र समजणं गरजेचं आहे टीम जय शंभू नारायणला. 64 वर 1 स्कोर. 22 बॉल 63. इकडून पुढचं मात्र जे काही समीकरण आहे 22-63. 64 वर 1 स्कोर. चांगला चेंडू, चांगला चेंडू. यावेळेस मात्र बॉडी लाईनच्या दिशेने टाकलाय. हलकीशी अपील तिकडे जी आहे ती मात्र उचलून धरली आहे. रनसंख्या मात्र 64 वर 1. आगामी काळात आपण बघतोय KCLच्या स्पर्धा ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर होणार आहे. चोपडा तालुक्यात देखील आपण बघतोय आगामी काळात KCLचं आयोजन जे की करण्यात आलंय. यावेळेस काय फुलरचा बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात मात्र हा फटका जाईल. त्यानंतर जर बघितलं तर भुसावळ येथे देखील जर बघितलं तर KCLची ही स्पर्धा मात्र आयोजित करण्यात आली आहे. तर दिवसेंदिवस आपण बघतोय कोळी समाजाचं क्रिकेट हे मात्र वेगाने मात्र पुढे जात असताना नो बॉल इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून कळवला गेला वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये. पहिलाही बॉल आपण बघितला वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये नो होता. हा देखील मात्र चेंडू नो राहिलाय. 21 बॉलमध्ये आता 58. सनीकडे संधी आहे अजून एक वेळेस फ्री हिटला कन्वर्ट करण्याची. 69 वर 1 आहे. याही वेळेस आडव्या बॅटने खेळला आहे. फिल्डर मात्र तिकडे पोहोचतात आहे आणि केवळ आणि केवळ क्षेत्ररक्षक बनून राहतील दर्शक आणि दर्शक होतील दिवाने. अलॉंग दी कार्पेट फार वेगात चेंडू मात्र ट्रॅव्हल करत असताना रन संख्या मात्र आतापर्यंत 4 बॉलमध्ये 20 आली आहे या षटकात. 73 वर 1 स्कोर. 20 बॉल 53. 73 वर 1 स्कोर.
20 बॉल 54. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चांगला कमबॅक. निलेश शंखपाल CRPF मध्ये जर बघितलं तर कार्यरत आहे. धावस्वरूपी जर बघितला तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क तिथे कुठलाच झाला नाही. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. 5 बॉलमध्ये 20 आलेत निलेश शंखपाल यांच्या. 19 बॉलचा खेळ बाकी आहे, 54ची गरज. फुलालाचा बॉल, हवाई हमला, हवाई हल्ला आणि षटक मात्र इकडे पूर्ण होईल. पंचांच्या माध्यमातून इशारा इकडे मात्र येतोय षटकार. जबरदस्त फटका. सनी कोळी म्हणजे बंगालची खाडी आणि मैदानाच्या आतमध्ये सनी यांची बॉडी. जबरदस्त जबरदस्त फटका, झंझावता प्रहार. षटकाराच्या मदतीने षटक मात्र इकडे पूर्ण झालंय. शेवटचे 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी इथून पुढे आपण बघतोय नक्कीच 48ची गरज आहे. 48 18 बॉल ही मात्र समीकरण आहे. 5 ओव्हर 79, 5 ओव्हर 79 रन. सनी कोळी ताकदवर प्रहार करतात आहे. टाकटी फटक्यांच्या बळावर 8 बॉलमध्ये आतापर्यंत 24 बनवलेत त्यांनी. आमचे गुणलेखक मयूर इकडे मात्र आम्हाला कळवतात आहे शेवटचे 18 बॉल 48ची गरज. चला तत्पूर्वी रेफरल इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून घेतला गेलाय. गोलंदाजाच्या ॲक्शनच्या रिगार्डमध्ये इकडे मात्र शहानिशा केली जाईल. तिसऱ्या पंचांची मात्र मदत मागितली जाईल आणि त्यांच्या माध्यमातून जो काही निर्णय राहील तो मात्र इकडे स्पष्ट केला जाणार आहे. दोन्ही संघांचा चाहता वर्ग सकाळच्या सत्रात आपण बघतोय मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मात्र स्वागत आहे. KCL आयोजन समितीच्या वतीने मोठ्या संख्येने आपण बघतोय प्रेक्षक इकडे आलेले आहेत. संघाचे जर बघितलं तर खांदे समर्थक इकडे आलेले आहेत. फेअर डिलिव्हरी हा मात्र इकडे पंचांच्या माध्यमातून निर्णय आलाय. तिसरे पंच इकडे मात्र कळवत आहे फेअर डिलिव्हरी. चला सामना सुरू करा. आपल्याला विनंती आहे टीम जय शंभू नारायण, मॅच मात्र थोडीशी लवकर खेळवायची आहे. सतरा बॉल 48 इकडे पुढे मात्र गरज. 17 बॉल 48 जी मात्र इथून पुढे गरज आहे. सचिन 14 बॉलमध्ये 24 वर नॉट आउट. दुसरीकडे सनी कोळी 8 बॉलमध्ये 24 वर नॉट आउट. पार्टनरशिप मात्र इकडे दमदार राहिली आहे. वर 1. बॅकफुटवरनं हलक्या हाताने ढकललंय फक्त बॉलला. फिल्डर मात्र तिकडनं येतील. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढली आहे. 16 बॉलमध्ये आता 47 इथून पुढचं जे मात्र समीकरण राहत आहे. 80 धावा 1 गडी बाद. यानंतरचा होणारा सामना 56 नॉट आउट आणि त्रिवेणी संगम या दोन्ही संघांनाही विनंती आपणही तयार राहायचं आहे. 80 वरती 1 आहे स्कोर. 16 बॉलमध्ये 47ची गरज. यावेळेस मागच्या दिशेने डीप मिड विकेटला प्रयत्न लाजवाब. जबरदस्त एफर्ट तिकडे लगावला. आय गेस शंखपाल जे मात्र तिकडे फिल्डरच्या भूमिकेत होते. आडव्या बॅटने फटका खेळला गेला होता. चेंडूवर जाण्याचा पुरेपूर प्रयत्न. लाजवाब एफर्ट, ब्रिलियंट. बॉडी लाईनने चेंडू त्यांनी अडवला. आउटसाइड ऑफ रेंजच्या बाहेर ठेवलाय. गौरव कोळी चांगलं षटक आहे गौरवचं. 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. 14 बॉलमध्ये 46ची गरज. सचिन सोनवणे यांना कमाल करावी लागणार आहे. 14 बॉल 46 हे मात्र सध्याच्या घडीचं सिक्वेशन आहे. काय होतंय आणि काय नाही. 14-46
यावेळेस बॅटची कड लागेल. फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर जोपर्यंत जावतील तोपर्यंत आपण बघू शकतो चेंडू सोबत मात्र क्षेत्ररक्षक सरळ सीमारेषा पार. आता समीकरण बदललंय. 13 बॉल बाकी आहेत आणि 13 बॉलमध्ये 42ची गरज. खासा आखूड टप्प्याचा बॉल टाकला होता. बॅटची तिकडे मात्र कड घेतली आणि चेंडू मात्र आपण बघू शकतो फार वेगात थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर ट्रॅव्हल झाला. 13 बॉल मॅच जिंकण्यासाठी 42ची गरज आहे. सकाळच्या सत्रात हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. फुलरलँडचा बॉल बॅट यावेळेस मात्र खाली ट्रॅक झाली आहे. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण. 6 ओव्हर 85 रन. 6 ओव्हर 85, एक गडी बाद. शेवटचे 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी 42ची गरज. 12 गेंदे 42 रन. 42 टू विन इन 12 बॉल्स. चला 6 ओव्हरमध्ये 85 धावा स्कोर कार्डवर आहे. शेवटचे 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी 42ची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकतो हॉटेल सासरवाडी संघाकडनं आता मात्र सनी कोळी आणि न्यू बॅटर आता मिलिंद जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मजा येणार आहे. 12 बॉल 42चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर बिगिट करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर उंची मिळाली आहे, लांबी नाही. फटका मात्र तिकडे फसताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इकडे काय डावबादच्या रूपात मात्र विकेट येईल. हलकंसं जर बघितलं तर फंबलही तिकडे झालं होतं. पण अंततः जर बघितलं तर चेंडूला चांगल्यारीत्या अडवलं, कॅरी केलं आणि विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाज मात्र बाद राहिलेत. OUT आउट. फलंदाज बाद. वर 3 स्कोर. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी कोळी यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलंय. 10 बॉल 40 रन. प्रयत्न करावे लागतील इकडे विकी आणि सनी यांच्या जोडीला. यावेळेस काय उडवलाय, रेंजच्या बाहेर होता बॉल. फटका हवेत. फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूवर पोहोचतील तोपर्यंत आपण बघू शकतो धावस्वरूपी एकदा विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आहे. सिंगलच्या मदतीने रनसंख्या इथे देखील वाढणार आहे. 88 वर 3 स्कोर. समीकरण मात्र शेवटचे 9 बॉल मॅच जिंकण्यासाठी इथून पुढे नक्कीच 39ची गरज. याही वेळेसचा बॉल चांगला आहे. सरळ मात्र बॉल टू कीपर. मागचं षटक आणि हे षटक आत्तापर्यंत तरी कारगर राहिलं आहे जय शंभू नारायण या संघासाठी. कारण की मागच्या 2 षटकांमध्ये धावा आलेल्या नाही आहेत तेवढ्या मोठ्या प्रमाणावर. 88 वर 3 स्कोर हॉटेल सासरवाडीचा. यावेळेस काय लपेटलंय, फटका आहे हवेत. फिल्डर मात्र चेंडूच्या खाली. झेल मात्र तिकडे होतोय आणि मॅच वरती आता हळूहळू पकड इकडे मात्र जय शंभू नारायण या संघाची मात्र बनत चालली आहे. क्रॉस बॅटेड फटका होता, त्याला बिगिट करण्याचा प्रयत्न केला. फिल्डर मात्र तिकडे होते तैनात. चेंडूला मात्र त्यांनी चांगल्यारीत्या कॅरी केलं आणि यास OUT दॅट्स आउट. फलंदाज बाद. त्रिवेणी संगम आपला निर्णय आपण कळवायचा आहे. टीम त्रिवेणी संगम आपण आपला निर्णय कळवायचा आहे. शुभम रायसिंग आपल्याला विनंती, निर्णय मात्र लवकरात लवकर कळवा. 7 बॉल यायचे बाकी आहेत आता या डावातील. मागच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट काय षटक टाकलंय, गेम चेंजिंग षटक. नक्कीच फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. बट टीम जय शंभू नारायण
हितेंद्र यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. लाजवाब गोलंदाजी केली आहे. बॅटिंग करायचा निर्णय इकडे मात्र त्रिवेणी संगम या संघाने घेतलाय. तर फलंदाज मात्र तयार ठेवायचे शुभम आपले आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षणासाठी 56 नॉट आउट आपणही तयार राहायचं आहे. बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. आपली फिल्डिंग राहणार आहे 56 नॉट आउट. हा मॅच जसा संपेल लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. कारण बघा आज वेळ फार कमी आहे आपल्याकडे. 9 मॅचेस यानंतर आहेत आपल्याला आणि वेळेत मात्र सर्व सामने आपल्याला कव्हरही करायचे आहेत. चला शेवटचं षटक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जे की राहणार आहे. काय गोलंदाजी केली. गेम चेंजर या मॅचमध्ये राहिलेत गौरव कोळी आणि त्याचबरोबर जर बघितलं तर हितेंद्र सोनवणे. मागच्या 12 बॉलमध्ये जी कामगिरी झालेली आहे म्हणजे एक वेळेस असं वाटत होतं की मॅचमध्ये हॉटेल सासरवाडी काही ना काहीतरी कमाल करेल. कारण की 18 बॉल 49 आजकालच्या क्रिकेटमध्ये जास्त अवघड नाही आहे जर प्रयत्न केले तर. बट त्या दोन्ही गोलंदाजांनी चांगला टप्पा मेंटेन ठेवला. चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी केली. खास करून सेट बॅटर्सला त्यांनी मात्र आउट केलं. त्यासाठी मात्र दोन्ही गोलंदाजांचं विशेष कौतुक राहील. 6 बॉल 37ची गरज. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक. पहिला चेंडू. इकडे मात्र काय आणि भाकरे सरांचा इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल. 6 बॉल 36. 6 बॉलमध्ये 6 षटकार. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. पहिला इकडे मात्र मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता 5 बॉलमध्ये 30ची गरज आहे. 5 बॉलमध्ये 5 सिक्स लागले तर काहीतरी चमत्कार होऊ शकतो. पण त्यासाठी 5 षटकार लगावणं गरजेचं आहे. याही वेळेस आपण बघतोय पंच मात्र आमच्या दिशेने वळतात आहे. थोडीशी उम्मीदची किरण हळूहळू जागते की काय टीम हॉटेल सासरवाडीसाठी. एक डॉट बॉल. एक चांगला चेंडू इकडे मात्र जय शंभूनारायण संघासाठी गरजेचा आहे. याही वेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर आले चेंडूच्या खाली. गौरव कोळी यांना मिळतीये विकेट. परतावं लागेल फलंदाजाला. 98च्या स्कोरवर हा 5वा धक्का. चला न्यू बॅटर. आपण मात्र थोडंसं लवकर चालायचंय. सामना मात्र आपण इकडे लवकर सुरू करणार आहोत आणि जसा हा सामना संपेल तसा पुढचाही सामना मात्र त्वरितरित्या सुरू होणार आहे. तर त्रिवेणी संगम आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर 56 नॉट आउट जो की संघ क्षेत्ररक्षण करणार आहे. 98वर 5. बॅटिंग चांगली केली आहे. बॅटिंग हॉटेल सासरवाडीने कालपेक्षा फार चांगली केली आज. यावेळेस डाऊन दी ग्राउंड. बॅटवरती चांगल्यारीत्या आलाय बॉल. फिल्डर मात्र इकडे पोहोचतात आहे आणि जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत आपण बघू शकतो इथे देखील एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. 99 धावा. शेवटचे 3 बॉल. KCLचं दैदिप्यमान आयोजन. आजचा मात्र दुसरा दिवस. फुलारल्यांचा बॉल. फटका फसला आणि इकडे मात्र झेल ड्रॉप. हितेंद्र तिकडे मात्र होते. धावास्वरूपी जर बघितलं तर इथे देखील आपण बघू शकतो रनसंख्या मात्र चोरली आहे. 100 धावा इकडे मात्र पूर्ण केल्यात. नक्कीच हॉटेल सासरवाडीने. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. चांगला कामगिरी खास करून शेवटच्या 3 षटकांमध्ये गौरव कोळी हितेंद्र यांची गोलंदाजी कमबॅक करून दिला टीमला. रेंजच्या बाहेर आहे. वेगात टाकलाय बॉल. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवंतरच्या स्वरूपात मात्र धाव जोडणार आहे. कालचं सत्र आपण बघितलं. सकाळच्या सत्रात जर बघितलं तर खेळपट्टीचं पूजन. त्याच्यानंतर मात्र स्पर्धेला झाली सुरुवात. दिवसभर चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. संध्याकाळच्या सत्रातही उद्घाटन सोहळा जो मात्र स्पर्धेचा पार पडला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत. दरम्यानच्या काळात षटकार इकडे स्कोर कार्डवर जोडतोय आणि येणारे 3 ते 4 दिवस हे मात्र असेच राहणार आहे. कारण की KCLचा थरार जी टॅगलाईन या स्पर्धेची आहे. कोळी समाजाचा क्रिकेटचा उत्सव. कोळी समाजाची क्रिकेटमध्ये दिवाळी म्हणजे KCL. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र रेंजच्या बाहेर. वाईट बॉल. सातत्याने अवांतरच्या धावा या मात्र फार राहिल्यात. एक बघण्यालायक राहील या डावानंतर की एक्स्ट्राच्या धावा किती खर्च केल्या आहेत. कारण की ऑलमोस्ट 15 ते 20 एक्स्ट्राच्या धावा आतापर्यंत खर्च केल्या टीम जय शंभूनारायण या संघाने. किती खर्च केला.
याही वेळेस मात्र अवांतरची धाव सातत्याने एक लिगल डिलिव्हरी पाहिजे आणि इकडे मात्र पंच मात्र कळवतात आहे व्हाईट बॉल. एकशे 9 वर 5 राकेश सर देखील आता म्हणताय खानदेशी बोली शिदा शिदा टाकणं भाऊ. यावेळेस मात्र फटका हवेत आणि झेल झालाय. मॅच मात्र जिंकली आहे टीम जय शंभू नारायण. हा संघ मात्र मॅच जिंकतोय. नक्कीच हॉटेल सासरवाडी यांनी मात्र चांगला खेळ केला बट विजयी राहिली टीम जय शंभू नारायण. चला पुढचे दोन्ही संघ एक लाईन मध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. टीम हॉटेल सासरवाडी शेक हँड करत मॅच संपवायचा आहे आणि पुढचे दोन्ही संघ लवकर दाखल व्हा. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे मात्र आपण आता देतोय. सतीश बापू यांना मात्र मी नक्कीच विनंती करेल की आपण मात्र जॉईन करायचं आहे. त्रिवेणी संगम संघाचे संघ मालक तथा